राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की निवडणूक आयोगाच्या या प्रक्रिया मी पहिल्यांदाच पाहतोय. मला स्वतःला आश्चर्य झालेलं आहे. मग मुख्यमंत्री महोदय तुम्ही असं म्हणता आहे आर्टिकल 243 प्रमाणे मुख्य निवडणूक आयोगावर आपल्याला महाभियोग आणता येतं. आम्ही तुमच्या बरोबर आहे. या पद्धतीची प्रक्रिया तुम्ही काय आम्ही पण पहिल्यांदाच पाहतोय. अगर तुम्ही समजा महाभियोग आणत नसाल तर याचा अर्थ निवडणूक आयोगाच्या मागे तुम्ही आहात असं म्हणायला जागा निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जो घोळ निर्माण झालेला आहे, उमेदवार आणि लोकांमध्ये जो मनस्ताप निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाने केलेलं आहे, अशा निवडणूक आयोगावर महाभियोग आणून त्यांना त्याची उचलबांगणी केली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि आर्टिकल 243 प्रमाणे आपल्याला करता येईल. आपण हे महाभियोग केव्हा, आता हिवाळी अधिवेशनाची प्रक्रिया तेव्हाच हे करण्यात यावं अशी अपेक्षा. स्पेशल अधिवेशन बोलवावं, कारण की लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या महत्वाच्या असतात आणि ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाची मनमानी, मग केंद्रीय असेल की राज्य असेल, हे निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं मनमानी करतात, लोकशाहीचा दिवसाढवळ्या गळा घोटतात आहेत आणि लोकांमध्ये आता ज्या पद्धतीची मानसिकता निर्माण झालेली की लोकशाहीचाच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खून केला जातोय आणि म्हणून जनतेमध्ये त्याची चीड निर्माण झालेली आहे. आणि म्हणून सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही आता मुख्यमंत्र्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवतोय आणि त्यांनी पण चिंता व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी महाभियोग आणावं. हो, जर सरकारनं महाभियोग आणला मुख्यमंत्र्यांना तर काँग्रेस म्हणून तुम्ही आम्ही सपोर्ट आहे, आमचा सपोर्ट आहे. आम्ही म्हणून सांगितलं की त्यांनी आणावं, आमचा सपोर्ट आम्ही त्यांना जाहीर करतो. ही देखील ऐतिहासिक घटना असेल. हो, या आधी असं महाराष्ट्रात कधी झालेलं नाही. बिलकुल. मला डाऊट आहे की राज्यामध्ये शेतकरी असेल, बेरोजगार असेल आणि महागाईमुळे सर्वसामान्य लोक जे परेशान आहेत, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही, या सरकारला हारण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि मुद्दामून निवडणूक आयोग ज्यांचा बावला आहे केंद्रीय सरकारचं, त्यांच्या माध्यमातून हे काय केलं आहे का असंही लोकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केल्यामुळे आम्ही त्यांना या सगळ्या आर्टिकल 243 प्रमाणे आम्ही महाभियोग आणायसाठी सपोर्ट करायला आमची तयारी आहे. महाभियोग आणण्यासाठी विशेष बहुमत, बहुतेक 2/3 लागत असा या सरकारकडे तो प्रचंड बहुमत सुद्धा आहे. सगळ्यांचा सपोर्ट करू. एक मतानं ठराव पारित करायची जबाबदारी आमची आहे, आम्ही करू. हो, आज राज्यभरामध्ये निवडणुका पार पडत असताना अनेक ठिकाणी गोंधळ झाला. भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोर आले. कुठं बोगस मतदार, कुठं ईव्हीएमचा घोळ, असे वेगवेगळे. बुलढाण्यामध्ये बोगस मतदानाच्या घोळ समोर आला. त्यावेळेस संजय गायकवाड यांच्या मुलांनी जे आहेत त्या बोगस गोंधळ हे केला. त्यावर मी तुम्हाला सत्तेमध्ये बसलेल्या सगळ्यांच्या वतीनं ज्या पद्धतीनं बूथवर पैसे वाटून प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन डोळे उघडे करून पाहत होते, या पद्धतीची भयानक परिस्थिती, भयावह परिस्थिती, प्रशासनच घाबरत होतं, अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आहे. सत्तेचा माज या निवडणुकीमध्ये काल रात्री पण अनेक ठिकाणी याचे पैसे पकडले गेलेले आहेत. आपण पाहिलं की निलेश राणेंनी भाजपचे पैसे पकडून दिलेले आहेत, भाजपने शिवसेनेचे पैसे पकडून दिलेले आहेत. अनेक जिल्ह्यामध्ये या पद्धतीची कारवाई झालेली आहे आणि बूथवर मतदानाच्या वेळेस सुद्धा पैसे वाटण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. या पद्धतीचं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे, या पद्धतीचा खुलेआम मतदान विकत घेण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, या महाराष्ट्राची माती करण्याचं आणि महाराष्ट्राला नामशेष करण्याचं काम महायुती करते आहे. अशा पद्धतीचं चित्र आजच्या नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. असं म्हटलं की ही निवडणूक पूर्णतः रद्द करावी, पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असं मला वाटतं की सुप्रियाताईंनी सांगितलंय की पैशाचं केलेलं आहे, पण ज्या उमेदवारांनी पैसे म्हणजे त्यांना जो काही खर्च येतो आहे याची जबाबदारी कोण घेणार आहे? आता तर जे सामान्य लोक, कारण की या निवडणुकीमध्ये अनेक सामान्य
नेतृत्व उभं झालेलं होतं. जे काही निवडणूक आयोगाचा खर्च होता त्या आधारित त्यांनी खर्च केलेला आहे. त्या सगळ्या जबाबदाऱ्या कोण घेणार? कारण की मला तर डाऊट आहे की याला सरकारच निवडणूक आयोगाला या पद्धतीचं त्यांनी पुशअप केलेलं आहे आणि त्या पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये कधी निवळ घोळ निर्माण झालेला आहे. भाऊ, राज्य निवडणूक आयोगाने हा जो घोळ घातलेला आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका घेणं योग्य होईल का, काय मागणी? मी खरं तर सांगतो की देवेंद्र फडणवीस सांगत होते की मी 24 तासात ओबीसीचं आरक्षण आणून देतोय. अजूनपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाची वस्तुस्थिती अजूनही क्लिअर झालेली नाही. आणि सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीपर्यंत या निवडणुका घ्यायला लावलेल्या होत्या. त्या दबावाखाली या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झालेल्या होत्या आणि प्रशासक आणि सरकार अशा पद्धतीचा कारभार महाराष्ट्रात चाललेला होता गेल्या 4 वर्षापासून आणि सरकारला हे अपेक्षितच होतं. पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे निवडणुका घ्यायचे आदेश आल्याबरोबर आनंद राज्य सरकारने जे ओबीसीच्या आरक्षणाचं जे सूत्र तयार करायला पाहिजे होतं ते बरोबर केलेलं नाही. काही ठिकाणी 55%, काही ठिकाणी 70% आणि माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 50%च्या वर जाता येणार नाही. पण विद्वान मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा हा आरक्षणाचा घोळ निर्माण करून ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं वस्त्रहरण या आरक्षणामध्ये झालेलं आहे ते कोणालाही नाकारता येणार नाही. ही पद्धत ही राज्य शासनाची चूक आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या याच्यामध्ये निवडणूक आयोगाने आपल्या कोर्टाच्या आदेशाने आनंद निवडणुका लावल्या आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हा घोळ निर्माण झालेला. याला सर्वस्वी जबाबदारी महायुतीच्या सरकारची. पुण्यातील लोकसंख्येमध्ये जे आहे त्या रत्नाकर कुंटे यांनी एक खळबळजनक दावा केलेला आहे की धनंजय मुंडे यांचा इंदोरमध्ये खून होणार होता, परंतु दिवंगत भैय्यूजी महाराज यांच्यामुळे त्यांचा जीव वाचला. मला त्याची माहिती नसल्यामुळे पुण्यातील फुलसंगी मतदार नगर परिषदेचे उमेदवार होते आम आदमी पार्टी, त्यांना जे आहे ते एका व्यक्तीने धमकी दिली आहे. तुमच्या संतोष देशमुख अशा प्रकारची धमकी दिलेली आहे. मी सांगितलं मगाशी की लोकांमध्ये राज्य सरकारचं जे काही कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, स्वतःच राज्यातले मंत्री असतील, त्यांच्या सत्तापक्षातले आमदार असतील, ज्या पद्धतीनं खुल्यानं गुंडाइझम राज्यामध्ये चाललेला आहे, त्यामुळे गुंडाइझम मोठ्या प्रमाणात आता आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि संतोष देशमुख असेल की अनेक प्रकरण महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. परवा की सातारा जिल्ह्यामध्ये फलटणमध्ये झालेली डॉक्टर मुंडेंचा जो खून आहे आणि मुख्यमंत्रीच त्याला क्लीन चिट देत आहे. अशा पद्धतीनं जे काही महाराष्ट्रात चाललेलं आहे, गुन्हेगाराला ताकद देणं हे सरकारचंच धोरण आहे आणि त्याचा परिणाम की महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही. नानाभाऊ, आजच्या मतदानावरून काय वाटतं तुम्हाला, काँग्रेससाठी किती महत्वाचं असेल आणि काय कामगिरी असेल काँग्रेस? मला आता तर एक चिंता अशी झालेली आहे की उद्या रिझल्ट होता. आता आजच निवडणूक आयोगाने सरळ त्याला 21 तारखेपर्यंत घेऊन गेले. त्यामुळे हे सगळे संशयाच्या भोवऱ्यात येत आहे आणि हे सगळे संशयाच्या भोवऱ्यात येत असताना पुढं काय होईल. पण उद्या निकाल आले असते तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेसच आला असता. आता तुम्हाला शंका आहे मतदानाची जे तारीख आहे तेच म्हणलं ते हे कुणाच्या आशीर्वादाने झालं काय झालं हे प्रश्न आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी आमचा जो मूळ प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी जी चिंता व्यक्त केलेली आहे की मी कधी नाही असं पाहिलेलं आहे निवडणूक आयोगाचं कार्य. त्यामुळे आम्हीच मुख्यमंत्र्याला सांगतो की घ्या आर्टिकल 243 प्रमाणे महाभियोग आणा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. हो, तुम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांना आव्हान कराल का? कारण तुम्ही बोलताय की जर उद्या मतमोजणी झाली असती तर काँग्रेस मोठा पक्ष असता, स्ट्रॉंग रूम असेल, ईव्हीएम असेल याच्याकडे लक्ष देण्याचं. कारण या आधी देखील तुम्ही अनेक वेळा ईव्हीएमच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण केला. आता 18 दिवस सुरक्षा ठेवणे मोठं पडतो. मुळात चिंतेचा विषय निर्माण झालेला आहे. आता या सरकारवर विश्वास कोण ठेवणार, कारण प्रशासन त्यांच्या ताब्यात आहे आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगाची काय परिस्थिती आहे ते पण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे या निवडणुकीत. त्यामुळे हा सगळ्या चिंतेचा विषय. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी जे वाक्य बोललेलं आहे त्या वाक्यालाच मला दुजोरा द्यायचा आहे. त्या आर्टिकल 243 प्रमाणे निवडणूक आयोगावर आणा महाभियोग, आम्ही तयार आहोत तुम्हाला सपोर्ट करायला.